गणगणगणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवला आहे वरण भाताचा लपेटा. तुमच्याकडे कधी कधी वरण भात असा शिल्लक राहतो, तर तो कसा संपवायचा तर हे पहा. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. राहिलेला वरण भात. आता माझ्याकडे दुपारी पाहुणे आले होते, त्याच्यामुळे भरपूर सारा वरण भात शिल्लक राहिला होता. हे 2 टोमॅटो, 3 कांदे बारीक चिरून घ्यायचे 2 आणि 1 सजावटीसाठी वापरायचा आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट, फोडणीसाठी मोहरी आणि जिरे, हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा, हिंग, स्वादानुसार मीठ आणि 1 चमचा काळा तिखट. चला तर मग आपण आता करायला सुरुवात करूया. माझ्या जर चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता ही फोडणी करून घेऊया आपण. जिरे आणि मोहरी मस्त तडतडू द्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यात कढीपत्त्याची पानं टाकत आहे. ही पण छान अशी तळून झाली की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता हा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. कधी कधी असं वरण भात शिल्लक राहतो आणि मग त्याचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न पडतो. आणि बरं लहान मुलं वगैरे घरात असतील तर ती तशीच खायला मागत नाहीत, कंटाळा करतात. मग ही छानशी आयडिया, अशी छानशी प्लेट करून त्यांच्या पुढे ठेवा, आपोआप तुमचा वरण भात संपून जाईल. आता त्याच्यामध्ये मी लसूण आल्याची पेस्ट टाकते आहे आणि असं छान परतून घेत आहे, जेणेकरून कांदा आणि लसूण आल्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. आता ते परतून झालं तर तोपर्यंत मी आता टोमॅटो पण बारीक चिरून घेतला होता, तो पण टाकून घेत आहे. तो पण असं छान त्यात मिक्स करून मऊसूत सगळं शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाका आणि थोडंसंच हिंग टाका. ऑलरेडी आपण वरणामध्ये हळद आणि हिंग टाकलेलं असतं, तर त्या हिशोबाने थोडं थोडंच टाकायचं आहे. मऊसूत शिजण्यासाठी थोडंसं चिमटभर मीठ टाकून घेते. आता हे मऊसूत छान शिजवून घ्यायचं आहे. झाकण टाकून एक वाफ पण घ्यायची आहे त्याची. हे पहा आता छान मऊसूत झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू. 1 चमचा काळा तिखट टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. स्वादानुसार मीठ टाकूया. ऑलरेडी वरण भातामध्ये मीठ आपलं असतं, त्याच्या हिशोबानेच थोडंसं टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया ही वरणाची आणि सगळी अशी मिक्स करून छान अशी हलवून घ्यायची आहे. वरण पातळ असेल तुमचं थोडंसं तर ते आटायला पाणी थोडंसं वेळ लागेल, तर थोडंसं जास्त परतावं लागेल तुम्हाला. छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाटसर झालं की मग त्याच्यामध्ये हा भात टाकून घ्यायचा आहे. हा भात पण सगळा व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा टोमॅटोचा वरणाचा सगळा हा मसाला आहे ते भाताला लागला पाहिजे. आणि छान असं परतत परतत राहायचं. ते थोड्या वेळाने ना तुमचं असं दाटसरपणा यायला लागेल त्याला. हे पहा छान झालंय मस्त. आता हा छान प्लेटमध्ये सजवायचा आणि प्लेट मुलांपुढे ठेवायची, घरातल्या मेंबर्स पुढे. सगळे अगदी आवडीने खातील आणि तुमचा वरण भात केव्हाच फस्त होईल. चला तर मग प्लेट कशी सजवायची हे सुद्धा मी पुढे दाखवले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. चला तर मग घ्या आनंद वरण भात लपेटाचा. बाय.